शिंगणापूर विशाल तीर्थयात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत असतो। किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते, अभिजित पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तरुण मंडळी व ग्रामस्थ शिंगणापूर। मीटिंग दिवशी लुटून तो काढल्या ते लिहिली मीटिंग दिवशी मीच होतो आणि कुणी सांगितलं त्यांचं पण नाव लिहि, सरपंच सासऱ्यांनी आणि यांचं पण नाव लिहि, सदस्यांनी पण सांगितलेली, सगळ्यांनी नाही, सरपंच सासरे पण होतं ग्रामपंचायत शिपाई। तुम्हाला काय वागणूक काय अपमानास्पद दिली जाते, नेमकी काय वागणूक? माझ्या मीटिंगला मी चहा घेऊन गेलो की माझ्या हातातून सदस्य चहा घेत नाही, मी ते मागासवर्गीय असल्याच्या हे कारणास्तव माझ्याकडून 2 वेळा चहा नाकारला। तरीसुद्धा मी ग्रामसेवक सरपंच या मॅडमला सांगितलं, तरीसुद्धा त्यांनी माझी दखल घेतली नाही। 2 वेळा मी तरीसुद्धा मी सांगितलं, मॅडम माझ्याकडून त्यांनी चहा घेत नाहीत, मी क्लार्क मला माझ्याकडे घ्यायला लागते म्हणून क्लार्कला बोलवलं। क्लार्कला सांगितलं की तुझ्यात ते म्हणजे तू शिपाई तू चहा देऊन ये, तरीसुद्धा मी मॅडम केलं। 2 वेळा माझ्याकडून चहा नाकारला त्यांनी। जर असं मागणं वागणूक तर मिळत असेल चहा नाकारायचा, रावजांनी मुतारी मला मागासवर्गीय असल्याच्या कारणास्तव मला मुतार 2-3 वेळा द्यायला लावली। परत हे मला खुर्चीत बसलं की मी तिथं बसलं की दुसरीकडे जाऊन खुर्चीत बसायचं, हा हे प्रकारची माझ्या वागणूक मिळते आणि हा कणक माझा त्रास व्हायला लागला। मानसिक टेन्शन मला भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला खाली बसायला वगैरे सांगितलं असं तुम्ही म्हणताय, नेमकं काय सांगितलं? सरपंचाच्या सासऱ्याने सांगितले की तुझी खुर्ची न तू खाली बसायचं, पोतं टाकून तू शिपाई आहेस, आम्ही जे काय सांगेल ते फॉलोअप करायचं। कारण सरपंच सासरे हे प्रत्येक मिटिंगला हजर राहते, सरपंच मॅडम फक्त मिटिंगला एकदा 1 दिवसाच येते, इतर वेळा सरपंचाचे सासरेच हजर असतात कामावर आणि काम सगळ्या कारभाराचे सरपंच सासरे बोलतात। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।